महाराष्ट्र live.in इथे बातमी फक्त दाखवली जात नाही, ती लढली जाते. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला टच करा. नमस्कार, महाराष्ट्र.in मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते यांनी 24 फेब्रुवारी रोजी खासदार संदीपान भुमरे यांच्यावर आरोप केला होता की त्यांच्या ड्रायव्हरने एक हेमा नामाच्या मार्फत जमीन आपल्या नावे करून ती जी जमीन आहे ती समृद्धी महामार्गामध्ये गेली आहे, त्याचा निधी स्वतःच्या नावाने वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. त्या आरोपाला उत्तर देताना खासदार संदीपान भुमरे यांनी सांगितलं की दानवे यांनी जे केलेले आरोप आहेत ते पूर्णपणे खोटे आहेत. माझा चालक व मी आगामी काळात त्यांच्यावर आबरू नुकसानीचा दावा करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. काल जे माझ्या आरोप झाले, माझ्यावर म्हणण्यापेक्षा जावेदवर, आणि हे तुमच्या माध्यमातून काल मला बघायला मिळालं, ऐकायला मिळालं. आणि आरोप मी जे बघितले तुमच्या माध्यमातून, त्याच्यामध्ये असं सांगितलं की जावेद यांनी 1150 कोटीचा हिवानामा करून घेतला आणि हिवानामा केला. आणि आमदार आपला खासदार संदीपान भुमरे यांचा तो चालक आहे, तो माझा चालक आहे, याच्यात मी काही नाकारत नाही. पण मला एक सांगायचं की अंबादास दानवे यांनी पूर्ण माहिती घेऊन हे आरोप करायला पाहिजे होते. अंबादास दानवे यांनी कुठलीही माहिती न घेता, कुठलाही अभ्यास न करता हे आरोप माझ्यावर आणि माझ्या चालकावर केलेले. मला एक सांगायचं, हा हिबानामा एक तर जे कोण बाई आहे जिनं अर्ज दिला तिला मी ओळखत नाही, माझा चालक मी ओळखत नाही, काय वाघमारे म्हणून बाई आहे. आणि हिबामा करून देणारा हा कोणीतरी एक मुस्लिम व्यक्ती आहे, हा होतो का, हा पहिला प्रश्न आहे. दुसरी गोष्ट की माझ्या चालकाचं जन्मतारीख ही 1984-85 आहे आणि हिबानामा हा 1971 मध्ये झालेला आहे. आता मला सांगा, माझ्या ड्रायव्हरचा जन्म, मी त्याला विचारलं तुझा जन्म कधीचा आहे, तर त्यांनी मला सांगितलं 84-85चा माझा जन्म आहे. आणि मग मला सांगा, हा हिबानामा जो झाला हा 1971 मध्ये झाला. मग त्यावेळेस जावेद हा जगात होता का? ज्यावेळेस हिबानामा झाला त्यावेळेस हा जावेद हिबानामा तर होतच नाही. म्हणजे बाई कोण आहे? हिंदू. आणि जमीन कोणाची आहे म्हणतात? मुस्लिम व्यक्तीची. मग हा हिबानामा होतो का? हा एक विषय. दुसरा विषय, हिबानामा जे अर्जात म्हटलेले की 1971 मध्ये झाला, माझ्या चालकाचा जन्म 84-85चा आहे. मग हे कसं शक्य आहे? हे कसं होतं हे याचे आपण सुद्धा पडताळणी आपण केली पाहिजे, ह्या मताचा मी आहे. पहिली गोष्ट, होतो का हिबानामा? हा हिबानामा होतो का, हा मुळात हा प्रश्न आहे. आणि हिबानामा जो झाला 1971 मध्ये झाला म्हणतात अर्जात. काय, आम्ही तर काही ओळखीत नाही, माझा काही संबंध नाही, माझा चालक आहे पण चालक ओळखीत नाही. चालकनं काल बाईट दिली, तुम्हाला चालकानं सांगितलं मी जाटवाड्याला कधी गेलो नाही. आणि ते कोणतं गाव आहे दुसरं, जोगवाडा, त्या गावाला कधी गेलो नाही. आता मुळात मी कागदपत्र काल काढायला सांगितले ज्यावेळेस तुमच्या माध्यमातून बातम्या आल्या. 174 हा गट नंबरच नाही. काय, 174 हा गट नंबर नाही. आणि 154 गटाचा जो विषय आलेला आहे, 154 गटाचे जे काही ते वाद चालू आहे, त्या गटाचे पैसे हे कोर्टात जमा आहे. 2017 पासून हे पैसे जमा आहे ना. कोणते? मला सांगा, जो गटच नाही, गट फक्त 171 पर्यंत आहे. किती?
तुम्ही समजून घ्या किती माझ्याकडे त्याचं हे आहे सगळं पेपर्स आहे माझ्याकडे. जर गटच 171 आहे तर 174चा हेवा नामाचा काय प्रश्न आला. आणि 154 गट जे आहे 53-54 जे असन 54 तर त्याचे पैसे जे काही त्याचा तो मावेजा असन तो मावेजा कोर्टात जमा आहे. आणि त्याचे ते जे मावेजाचे जे भांडणं चालू आहे ते वेगळे लोक नावं आहे त्याच्यात. माझ्याकडे ते नावं बी आहे पेपर दाखव ते जे नाव आहे माझ्याकडे. तर गट नंबरच 1 ते 54 आहे. आणि मला एक सांगा 171 पर्यंतच गट आहे तर 174चा वादाचा प्रश्नच काय तो हेवा नामाचा. हा गटच नाही 100 नाही. तुम्ही माझ्याकडे पेपर आहे सगळे मी पेपर काढून आणले ना अधिकारी पेपर आहे. आणि अधिकाऱ्यांना त्याला त्या बाईला उत्तर दिलेलं आहे लेखी उत्तर दिलेले. आता मला सांगा की जर समजा 1150 कोटी हा भाव कोणी काढला है मला सांगा ना. तिथं काय विषय हा वेगळा आहे आपल्याला घेणं नाही. ते 1000 नाही 10,000 कोटी असेल कोणते पण गटच नाही काही हेवानामा झालेला नाही काही माहिती नाही. तर हे कोणत्या आधारे आरोप केलेले हे जे आरोप तुमच्यावर वारंवार होतात याच्या संदर्भात खासदारांची बदनामी केल्याप्रकरणी तुम्ही काही अब्रूचा दावा दाखल करणार. मी आतापर्यंत नाही केला पण मी आता अब्रू नुकसानीचा दावा मी दाखल करणार आहे. आणि अंबादासना काल तुम्हाला सांगितलं की याच्या आधी सुद्धा माझ्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला. काय झालं तर मी सांगतो 27 तारीख आहे त्याची मी तुम्हाला लेखी देतो माझ्या मोबाईलमध्ये. नाही जे बापूला मारहाण झाली बापूच्या वेळेस जे मारहाण झाली आणि अंबादासना तुम्हाला सांगितलं की काहीच झालं नाही म्हणून. अहो आता 27 तारीख आहे कोर्टात. अंबादास खोटं बोलतो. मी दाखवतो तुम्हाला माझ्याकडे हे कोर्टाचं. या प्रकरणात तुम्ही अब्रूचा दावा दाखल करणार. मी या बाबतीत सुद्धा अब्रू नुकसानी दावा दाखल करणार. आणि माझा चालक आहे त्यांना सुद्धा काल सांगितलं की मी अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार.